10वीच्या मराठी माध्यमाच्या गणिताच्या भाग 1 मधील सराव संच 1.5 हे जी शाब्दिक उदाहरणं आहेत त्या शाब्दिक उदाहरणामध्ये आज आपण 5वे उदाहरण घेत आहोत। या आधीची 4 उदाहरणे आपण व्हिडिओमध्ये पाठवले आहेत। आता आपण 5वे उदाहरण घेऊया। 5वे उदाहरण पहा कसे आहे। 10 टनांची क्षमता असणाऱ्या माल वाहू ट्रकमध्ये म्हणजे एक माल वाहू ट्रक आहे आणि त्या ट्रकची क्षमता म्हणजे कॅपॅसिटी तिची जेवढी ताकद आहे वाहून नेण्याची ती किती आहे 10 टनांची। ट्रक मध्ये ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरल्या आहेत। म्हणजे त्या ट्रक मध्ये 2 प्रकारच्या पेट्या आहेत। त्यातलं एकीचं वजन आहे ए, दुसऱ्याचं वजन आहे बी। जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 150 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते। त्यांचं काय म्हणणं की समजा ए प्रकारची जी पेटी आहे त्या 150 पेट्या आहेत। म्हणजे एका पेटीचं वजन जे काय असन असे 150 गुणिले एका पेटीचे वजन अधिक बी प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्या एकीचे वजन समजा आता वेगळे समजा वाय असन समजा तर 100 गुणिले वाय असन तर सगळे मिळून ते किती 10 टन होतं। म्हणजे आपण काय केलं पाहिजे आता की ए प्रकारची जी पेटी आहे त्या एका पेटीचे वजन x मानले पाहिजे आणि बी प्रकारचे जे वजन आहे तिचे आपण y मानले पाहिजे एका पेटीचे वजन। मग 150 पेट्या ए प्रकारच्या ए प्रकारच्या 150 पेट्यांचं वजन होणार 150x आणि बी प्रकारच्या आहे त्याचं होणार 100y ते दोन्ही मिळून 10 टन होणार। आता पहा इकडे आता टन म्हणजे किती 1 टन म्हणजे असतं 1000 किलो। 1000 किलोला काय म्हणतात 1 टन म्हणतात। पहा तर उदाहरणामध्ये पहा आता ए आणि बी प्रकारचे 2 पेट्या आहेत। मग आपण असं म्हणू ए प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन x किलोग्रॅम मानू व बी प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन y किलोग्रॅम मानू। पहा ए प्रकारची जी पेटी आहे ना तिचं वजन आपण x मानायचं बी प्रकारचे काय y मानायचं। पहिले कोणते आहेत बघा ए प्रकारच्या 150 ह्या किती स्टार्टला 150 पेट्या आहेत आणि बी प्रकारच्या 100 पेट्या आहेत। मग आपण असं म्हणायचं पहिल्या अटीनुसार ए प्रकारच्या 150 पेट्या आहेत म्हणजे 150x अधिक एका पेटीचे वजन x किलोग्राम आहे 150 पेट्यांचे म्हणजे 150 पेट्यांचे आले 150x अधिक दुसरी पेटी आहे तिचे प्रत्येकीचे वजन आहे y किलोग्राम अशा 100 पेट्या आहेत 100 किलोग्राम 100 y आले। एकीचे वजन y गुणिले 100 पेट्या एकीचे वजन 150 पेट्या असे मिळून किती आहे 10 टन आहे। 10 टन म्हणजे 10,000 किलो होणार 10,000 मांडायचं 10 टन म्हणजे किती आले 10,000 मांडले। जर आपण हे 10 जरी मांडलं असतं तर काय बिघडत नाही। आपण काय करायला असतं हिचे x टन मानायचं हिचं y टन मानायचं मग ते अपूर्णांकात येऊ न काय येऊ आपण असं करू शकतो। गणितामध्ये आपण काही करू शकतो नियमाप्रमाणे। समजा तुम्ही इथे x टन मानलं असतं y टन मानलं असतं तरी 150x अधिक 100y ची किंमत पण फक्त 10 लिहावं लागली असती असं आहे। दुसरं आता बघा दुसरी अट कोणत्या बघा बरे जर
पहिल्या प्रकारच्या म्हणजे ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या. दुसऱ्या अटीनुसार पाहता, दुसऱ्या अटीनुसार पहिल्या प्रकारच्या किती भरल्या? 260x ए प्रकारच्या. तर त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का, 10 टनांच्या क्षमतेस बी प्रकारच्या 40 पेट्या पाहिजे. 40 म्हणजे ह्या 40 पेट्या पाहिजेत. मग 40y बरोबर 10,000च, तेच राहणार 10,000. याला म्हणू आपण समीकरण नंबर 1 आणि याला म्हणू आपण समीकरण नंबर 2. पहा, हे आलं समीकरण 1, हे काय आलं समीकरण नंबर 2 आलं. आले ना. आता आपल्या मध्ये याने याला गुणायचं, याने याला गुणायचं आणि त्यांचे करायचे आपल्याला वजाबाकी नेहमीप्रमाणे. येथे आपण 0 0 कमी करू शकतो, भाग लावू शकतो, पण उगीच कमी केलं काय नंतर गुणलं काय त्यापेक्षा आहे तसं ठेवायचं आणि आपण नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा. गुणाकारामध्ये शेवट 0 असला काय नाही, फक्त 0 वाढवायचा. पहा, आपण काय करतोय ते आपल्याकडे असलं तर ते बरोबर असतं. पहा इकडे ऐका, 150x पहिल्या प्रकारच्या पेट्या किती? 150 x किलोग्राम. 150x 150 दुसरे 100 आहे, 100y 10,000. दुसरे किती आहे? 260 आहेत पेट्या, प्रत्येकाचे वजन x किलोग्राम आहे. 40 पेट्या दुसऱ्या पाहिजेत म्हणजे कमी पडल्या तेवढ्या, म्हणजे मिळवल्या तर 10 टन होणार. मग आता पहा बरे, नेहमीप्रमाणे समीकरण 1 ला किती गुणायचं? 260 ने गुणू. 0 0 घालवले असते तर 26 ने गुणावं लागलं असतं, पण तसं काही आवश्यकता नाही. 39,000x अधिक या 260 ने आता याला गुणायचं. 26 एके 26, 26 वर 3 शून्य वाढवायचे, 26,000y बरोबर 260 ने याला गुणलं. 1 0 आहे, 4 0 5 0, 1 2 3 4 5 आणि 26 एके 26 आले. एवढं आलं. याला म्हणतात समीकरण नंबर 3. पहा इकडे, याने 260 ने 150 ला गुणले, उत्तर आले 39,000x. पहा 2 0 26 गुणिले 15 390 आले. नंतर 26 वर 26 ला 260 ने 100 ला गुणले, उत्तर आले 26 वर 3 शून्य म्हणजे 26,000. परत 26 ने 1 ला गुणलं आणि 5 शून्य मांडले. आता पुढे समीकरण 2 ला, समीकरण 2 ला हो का, समीकरण नंबर 2 कोणते? हे याला किती गुणायचं? 150 ने. पहा समीकरण नंबर 2 ला 150 ने गुणू, मग याला आपण 150 ने गुणलं तर पहा कसं होईल? 260 गुणिले 150, उत्तर तेच आता राहणार. याने गुणलं काय, त्याने गुणलं काय, उत्तर आले 39 वर 3 शून्य 39,000x अधिक. पहा 150 ने परत याला गुणलं, किती राहणार? 15 चौक 60, 60 वर 2 शून्य y बरोबर 150 ने याला गुणलं, 15 एके 15, 15 वर 1 2 3 4 5 शून्य 1 2 3 4 5 शून्य. समीकरण नंबर आले 4 आले. पहा समीकरण 1 लिहिलं, समीकरण 2 लिहिलं आणि उलट पलट असं गुणलं. 26 ने प्रत्येकाला गुणलं, 15 ने प्रत्येकाला गुणलं आणि ते उत्तर म्हणून टाकलं. आता पहा इकडे, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. पहा समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचं का, हे समीकरण 3 आणि हे समीकरण 4 यांचे करायचे वजाबाकी. आता ते आपण वर लिहू. आता समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचे. समीकरण 3 पहा कोणतं आहे? 39,000x अधिक 26,000y, 26,000y बरोबर 26 वर 5 शून्य.
39,000 एक्स अधिक समीकरण दुसरे 6,000 वाय बरोबर 15 वर 5 शून्य 1 2 3 4 5 पहा आता यांची आपल्याला करायची वजाबाकी. बघा पहिलं समीकरण कोणतं 150 100 बघा अधिक आहे अधिकचे करायचे वजा अधिकचे करायचे वजा हे अधिक आहे अधिकचे करायचे वजा करायचे. बघा 5 शून्य आहे तसे राहणार 1 2 3 4 5 26 मधून 15 गेले उत्तर आलं 11. 11 वर 5 शून्य आले. हे 26,000 आहेत त्यातून 6,000 वजा केले राहिले 20,000 वाय याला निघून गेले म्हणून वाय बरोबर 11 वर 1 2 3 4 5 भागिले 20,000 यांच्या करायची वजाबाकी भागाकार करायचा. पाहता इकडे वाय बरोबर 4 4 शून्य गेले हे 4 शून्य गेले हे 4 शून्य गेले बेपंचे 10 एक उरला बेपंचे 10 म्हणजे दुसऱ्या प्रकारचे किती पेट्या आहेत 55 पेट्या आहेत. मग लिहायचं आता वाय बरोबर 55 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे ठेवायची समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 पहा कोणतं होतं 150 पहिल्या प्रकारच्या म्हणजे 150 एक्स अधिक दुसऱ्या प्रकारच्या होत्या 100 पेट्या होत्या 100 वाय बरोबर 10,000. पहा समीकरण नंबर 1 होतं 150 एक्स अधिक 100 वाय बरोबर 10,000. आता किमती भरायच्या आपण 150 एक्स अधिक 100 कंसात 55 बरोबर 10,000 म्हणून 150 एक्स अधिक 55 वर डबल शून्य बरोबर 10,000 म्हणून 150 एक्स बरोबर 10,000 वजा 5500 म्हणून 150 एक्स बरोबर आलं 4500 म्हणून एक्स म्हणजे उत्तर आलं 4500 भागिले 150 म्हणून एक्सची किंमत आली 0 0 गेला 15 30. मग पहिल्या प्रकारच्या 30 पेट्या होत्या दुसऱ्या प्रकारच्या 55 पेट्या होत्या. म्हणजे बघा पहिल्या प्रकारच्या 30 पेट्या म्हणजे 30 पेटी आहे ना तिचं वजन आहे 30 किलोग्रॅम पहिल्या पेटीचं आणि दुसऱ्या प्रकारची पेटी आहे तिचं वजन आहे 55 किलोग्रॅम आहे. मग आपण तसं लिहायचं काय लिहायचं पहिल्या प्रकारच्या पेटीचे ए प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन बरोबर 30 किलोग्रॅम पहिल्या पेटीचे ए प्रकारच्या आणि बी प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन बरोबर 55 किलोग्रॅम. आता आपण ताळ करून पाहायचा. पहा ए प्रकारच्या सुरुवातीला किती पेट्या बघा बरे 150 आहेत 150 पेट्या का नाही मग 150 गुणिले एका पेटीचं वजन 30 किलो अधिक दुसऱ्या प्रकारची पेटी आहेत त्या पेट्या किती होत्या 100 होत्या 100 गुणिले एकेकीचं वजन आहे 55 किलो. बघा याचं किती होणार 15 त्रिक 45 4500 याचं होणार 5500 म्हणजे दोन्ही मिळून त्याला बघा बरे 10,000 आलं म्हणजे 10,000 याचं उत्तर आलं. पहिल्या पेटीचं काय आलं पहिल्या पेटीचं वजन 30 किलोग्रॅम दुसऱ्या पेटीचं वजन आहे 55 किलोग्रॅम. दुसरी कोणती अट होती त्यांची जर पहिल्या प्रकारचे वजन पहिल्या पेट्या 260 भरल्या 260 पेट्या गुणिले प्रत्येकचं 30 किलो वजन दुसऱ्या पेट्या 40 कमी पडतात 40 तिचं वजन 55 किलो 26 त्रिक 78 7800 अधिक 4 पंचे 20 हातच्या 2 20 2 22 2200 7800 आणि 2200 उत्तर काय बघा बरे 10,000 आले. म्हणजे अशा प्रकारे
दोन्ही प्रकारे वजन हे 10,000 किलो म्हणजे 10 टन होते. पहा एकदम सोपी गोष्ट आहे. फक्त काय करायचं, पहिल्यांदा लिहायचं समीकरण बनवायचं 150x अधिक 100y बरोबर 10,000 हे एक समीकरण. दुसरं लिहायचं होतं 260x अधिक 40y बरोबर 10,000. ही दोन समीकरण फक्त सोडवायची सरळ आपल्या नेहमीप्रमाणे. याने याला गुणायचं याने गुणायचं. येथे आपण शून्याने गुणून परत शून्याने भागू म्हणजे 10ने भागून परत 5ने भागून आपण कमी कमी समीकरण करू शकतो. पण हाय तसं पण आपल्याला करता आलं पाहिजे. याने पूर्ण याला गुणायचं, याने पूर्ण याला गुणायचं, त्यांची करायची वजाबाकी, मग येईल ते उत्तर बरोबर येतं ते. अशा प्रकारे आपलं हे समीकरण सराव संचामधलं 5वं गणित झालेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे या सराव संचामधलं 6वं गणित. 6वं गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे गणित आता पुन्हा पुन्हा सोडवा, स्वतःच्या हाताने पुन्हा सोडवा, स्वतःच्या बुद्धीने किंवा वेगळ्या प्रकारे सोडवा, पण उत्तर तेवढं काढून घ्या. मग आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक मोठं महत्त्वाचं गणित आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, स्टारवालं आहे. ते स्टारवालं गणित मी मागच्या वर्षी स्टारच्या मालिकेत ते गणित सोडून दिलं आहे, पण यावेळेस तुम्हाला मी पुन्हा एकदा सोडून पाठवत आहे. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.